मिरज येथे योग प्रशिक्षक श्री सर्जेराव कोरे तसेच उदय कांबळे यांनी सत्रामध्ये सहभागी झालेल्यांनी योगाभ्यास करून निरोगी व संतुलित जीवनशैली अंगीकारण्याचा संकल्प केला। सद्गुरू माताजी आपल्या विचारांमध्ये अनेकदा निरोगी मन सहज जीवन याचा उल्लेख करताना सांगतात की आपलं शरीर ही निरंकार प्रभूची अमूल्य देणगी आहे, त्यामुळे ते निरोगी राखणं हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे। दीर्घायुष्य, सदृढ आरोग्य आणि यशस्वी जीवनासाठी योग अत्यंत आवश्यक आहे। या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना निरोगी आयुष्यासाठी योग अशी होती। या संकल्पनेद्वारे शारीरिक, मानसिक आणि आत्मिक संतुलन यांचा समन्वय साधणं हाच खऱ्या आरोग्याचा पाया असल्याचा संदेश देण्यात आला। याच भावनेला अनुसरून संत निरंकारी मिशननं योगाला आत्मजागृती, शिस्त आणि सकारात्मक जीवन दृष्टी निर्माण करणारे प्रभावी माध्यम म्हणून प्रोत्साहन दिला। संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे सचिव आदरणीय श्री जोगिंदर सुखीजाजी यांनी दिलेल्या माहितीनुसार मिशनतर्फे देशभरातील 1500हून अधिक केंद्रांमध्ये सामूहिक योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या उपक्रमाचा मुख्य उद्देश शारीरिक आरोग्य, मानसिक संतुलन आणि आध्यात्मिक चेतना वृद्धिंगत करणं हा होता। निःसंशयपणे निरंकारी मिशनद्वारे आयोजित हा जनकल्याणकारी उपक्रम समाजामध्ये आरोग्य, जागरूकता आणि सकारात्मक जीवन मूल्यांविषयी प्रेरणा निर्माण करत सर्वांगीण कल्याणाचा संदेश देणारा ठरला। युनिट नंबर 1510 चे सेवादलच्या सोबत आजचा योगा दिन उत्साहात पार पडला।